मित्रो नमस्कार. मित्रो ऐकावं ते नवलच. मित्रो एखादा सरकारी अधिकारी म्हटलं की त्याच्या अपेक्षा फार असतात. म्हणजे त्याचा आवाका तसा मोठा असतो. आपण बरेच अधिकारी पाहिलेले आहेत जे टेबलाच्या खालून आपले हात त्या ठिकाणी गरम करत असतात. मग ते हात गरम करण्यासाठी त्या हातावरती अनेक म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्यामध्ये नोटांच्या बंडल, सोन्याची बिस्किटं, चांदी, गाड्या, फ्लॅट म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हात गरम करणाऱ्या गोष्टी आपण इथून मागं पाहिलेले आहेत. पण मित्रो या सगळ्या गोष्टींचा तसा या प्रकरणाशी फारसा असा थेट संबंध नाही आहे. परंतु इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, ज्याला आपण उपजिल्हा रुग्णालय म्हणतो, आता त्या रुग्णालयामध्ये नेमकं काय काय चालतं, कशा पद्धतीनं काम चालतं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा पद्धतीनं चालतात यावरती आपण फार असं सविस्तर बोलू शकतो. मात्र सध्या त्या रुग्णालयामधील जो विषय चर्चेत आहे तो विषय म्हणजे त्या रुग्णालयातील भंगार आणि त्या रुग्णालयाचे एक अत्यंत महत्त्वाचे अधिकारी. मात्र पगार सोडून एक्स्ट्रा काय मिळतंय का, हा छंद काही सरकारी अधिकारी अगदी प्रामाणिकपणे जोपासत असतात. काही म्हणतोय आम्ही, काही अधिकारी तितकेच प्रामाणिक देखील असतात. असाच काहीसा प्रकार घडला आहे इस्लामपूरमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये. मित्रो या रुग्णालयाचे एक अत्यंत महत्त्वाचे अधिकारी आहेत. त्या महाशयांना त्या हॉस्पिटलचं भंगारसुद्धा पूर्ण झालं आहे. खरं तर त्या भंगाराची चोरी करून विक्री करण्यात आली आहे असं सांगण्यात येतं आहे आणि तसे आरोपही महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आलेत. त्या संदर्भात इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चौकशी करतीलच. पण मित्रो असा प्रश्न उपस्थित होतो आहे की आरोग्याचं मंदिर मानल्या जाणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात अशा घटना होत असतील तर याला जबाबदार कोण? आता हे महाशय जे आहेत ते अधिकारी, आता त्यांचं काही नाव तसं लपून राहिलेलं नाही आहे, संजय हरदास. आता हे हरदास नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी हा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. मित्रो 10 एप्रिल रोजी शासकीय हॉस्पिटलमध्ये इस्लामपूरमधील जे हॉस्पिटलचं जे भंगार आहे ते भंगार विकण्याचं काम या हरदास नावाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हॉस्पिटलमधल्या एका शिपायाला हाताशी धरून हॉस्पिटल प्रशासनाच्या परस्पर हे भंगार त्यांनी विकलेलं आहे आणि त्याचे जे काय 3 ते 4 हजार रुपये आले होते ते कोणाच्या तरी माध्यमातून त्या शिपायानं त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत आणि कदाचित त्या शिपायाला देखील त्यातले काही 4-2 रुपये त्या अधिकाऱ्यांनी दिले असतील. त्यांच्या जवळचाच आणखी एक व्यक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये सामील आहे. आता तो तुम्ही म्हणाल कोण आहे किंवा नाव सांगा, तर नक्की नाव सांगेन मित्रो, पण आत्ता नाही, पुढच्या भागात थोडासा धीर धरा. तुमच्यासमोर ते नाव नक्कीच आणू. मित्रो हा जो काही प्रकार त्यांनी मिळवून केलेला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि हा प्रकार करून ते महाशय गेले 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून रजेवर असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येतं आहे. आता हे अधिकारी आहेत ते कुणाचा फोन देखील उचलत नाहीत, ना कुणाला त्या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत, ना त्यावरती त्या प्रकरणावरती बोलत आहेत. मात्र ते लांबूनच गोळ्या मारत असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येतं आहे. 5 ते 6 दिवसांपासून आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे, मात्र त्या ठिकाणी ते फोन उचलत नाहीत, मॅसेजला रिप्लाय देत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जबाबदारीवर असणारा तो दवाखाना, प्रशासकीय त्या ठिकाणी ते हॉस्पिटल अक्षरशः त्यांनी वाऱ्यावरती सोडून त्या ठिकाणी बेपत्ता झालेले आहेत. कारण ही सगळी माहिती आम्हाला तिथल्या हॉस्पिटल प्रशासनाच्या जे काही अधिकारी आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून मिळालेली ही माहिती आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तिथल्या अधिकाऱ्यांचा देखील ते फोन उचलत नाहीत, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा देखील ते त्या ठिकाणी फोन उचलत नाहीत. मात्र अजूनही त्यांचा असा अंदाज दिसतोय की जे काही प्रकरण घडलं आहे त्या प्रकरणामध्ये मी नाही आहे किंवा तो प्रकार माझ्या परस्पर घडला आहे. कदाचित असं त्यांना दाखवून द्यायचं असेल किंवा तसं त्यांना साध्य करायचं असेल, मात्र ते किती जरी या गोष्टींपासून दूर पळत असतील किंवा त्या गोष्टीला नकार देत असतील
ज्या शिपायाला त्यांनी हाताशी धरून हा प्रकार केलेला आहे त्या शिपायाने स्वतः आमच्याशी फोनद्वारे संवाद साधून त्यांनी अगदी झालेला प्रकार जसाच्या तसा A to Z आम्हाला त्या ठिकाणी फोनद्वारे त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे। तो जो प्रकार त्यांनी केलेला आहे तो कोणाच्या सांगण्यावरून केलेला आहे स्पष्टपणे अगदी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि ते भंगार विकून झाल्यानंतर ते पैसे कोणाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले ते नाव थोडंसं आता गुपित आहे, पण ते नक्की मी तुमच्यासमोर पुढच्या भागामध्ये आणेन। त्यामुळं ते अधिकारी म्हणू शकत नाहीत की मी या प्रकरणामध्ये सामील नाही किंवा माझ्या परस्पर हा प्रकार घडलेला आहे किंवा तसा थेट माझा कोणताही संबंध नाही। पण मित्र, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्या अधिकाऱ्यांना 2-2 लाख रुपये पगार आहेत त्या अधिकाऱ्यांना या हॉस्पिटलचं भंगार देखील पुरत नसेल का हो? असा प्रश्न निर्माण झालेला आहे। जी सरकारी मालमत्ता आहे ती सरकारी मालमत्ता हे अधिकारी आपली स्वतःची समजतायत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। ते सरकारी मालमत्ता परस्पर विकून त्याचे पैसे स्वतःच्या खिशात घालण्याची पद्धत अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या परिस्थितीला मित्र जबाबदार कोण? खरं तर लवकरच त्या अधिकाऱ्याची या संदर्भात चौकशी व्हावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी मी तर या ठिकाणी मागणी करतोयच। मात्र या सगळ्या प्रकाराविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा अशा अधिकाऱ्यांवरती चाप बसायला पाहिजे का, या अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे का, या संदर्भात तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि हो, ते आणखी एक जो व्यक्ती आहे ना त्या या प्रकारामध्ये सामील आहे, लवकरच त्याचं नाव पुढच्या भागामध्ये या ठिकाणी तुमच्या समोर आणेन आणि त्या शिपाया सोबत झालेला आमचा जो काही संवाद आहे त्यात अगदी स्पष्टपणे झालेला प्रकार त्यांनी तो आमच्यासोबत अगदी सविस्तर त्यांनी चर्चा केलेली आहे तो नक्कीच पुढच्या भागामध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल आणि जे कोणी आरोपी असतील ते नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सध्या तर मी इथंच थांबतोय, लवकरच भेटू, पुढचा विषय घेऊ। धन्यवाद।